Hello everyone. Today we are going to start our second topic, which is mechanical properties of fluids. Okay. In 11th standard, we have studied a similar topic naming mechanical properties of solids. Okay. In that topic, we have studied properties of solids such as three types of stress, strains, then modulus of rigidity, bulk modulus, Young's modulus, as well as hardness, elasticity, plasticity. Then we have studied the frictions in solids, in which static friction and kinetic friction we have studied in 11th standard. Now, in this year, we are going to study the properties of fluids. Okay, so first we have to know what is fluid. So a simple definition of fluid is given here. A substance that can flow is called a fluid. म्हणजे जे सबस्टन्स, जे पदार्थ फ्लो होतात त्यांना काय म्हणायचं आहे? फ्लुइड म्हणायचं आहे. ओके, द सबस्टन्स दॅट कॅन फ्लो इज कॉल्ड अ फ्लुइड. मग आता या टॉपिकमध्ये आपण ज्या फ्लुइडच्या प्रॉपर्टीज स्टडी करणार आहे त्या फ्लुइडच्या प्रॉपर्टीज दोन पार्टमध्ये डिव्हाइड केलेल्या आहेत आणि त्यामुळं हा टॉपिक आपण दोन पार्टमध्ये स्टडी करणार आहे. ओके, मग फर्स्ट पार्टमध्ये काय येतं तर फ्लुइड्स ॲट रेस्ट. म्हणजे फ्लुइड ज्यावेळी रेस्ट पोझिशनला असतात किंवा स्टेडी असतात त्यावेळी त्या फ्लुइड्सचा स्टडी ज्या ब्रांचमध्ये केला जातो त्या ब्रांचला हायड्रोस्टॅटिक्स असं म्हटलं जातं. म्हणजे स्टडी ऑफ फ्लुइड्स ॲट रेस्ट इज कॉल्ड ॲज हायड्रोस्टॅटिक्स. ओके, आणि दुसरा पार्ट असा आहे की व्हेन वी स्टडी फ्लुइड्स इन मोशन then the branch of science or the branch which studies the fluids in motion is called hydrodynamics. Okay, or another name is there for the fluids in motion, which is fluid dynamics. Okay, so we'll start our topic by a short introduction. Okay, now we have defined the fluid. So fluid is a substance that can flow. म्हणजे फ्लुइड म्हणजे काय म्हणू शकतो आपण? जे पदार्थ फ्लो होतात त्यांना काय म्हणता येतं? फ्लुइड असं म्हणता येतं. ओके, सो अ फ्लुइड इज अ सबस्टन्स दॅट डिफॉर्म्स कंटिन्युअसली अंडर द ॲक्शन ऑफ एक्सटर्नल फोर्स. आता याच्यासाठी थोडंसं आपण 11th स्टँडर्डमधलं काही बेसिक इथं रिकॉल करणार आहे. ओके, मग फर्स्ट तुम्हाला माहिती आहे की बेसिक फंडामेंटल स्टेट्स ऑफ मॅटर हे 3 आहेत: सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. ओके, सो सॉलिड्स हॅव डेफिनाईट शेप. म्हणजे सॉलिडला काय असतो? त्याचा एक डेफिनाईट शेप असतो. आणि आपण जर बघितलं तर लिक्विड आणि गॅसेस या दोन स्टेट्स ऑफ मॅटर या अशा आहेत की त्यांना त्यांचा डेफिनाईट शेप हा नसतो. ते ज्या कंटेनरमध्ये आपण पोअर करणार आहे त्या कंटेनरचा शेप लिक्विड्स किंवा गॅसेस हे घेत असतात. त्यामुळं सॉलिड हे स्टेडी किंवा स्टेबल असतात, ते फ्लो करत नाहीत. पण लिक्विड आणि गॅसेस यांना डेफिनेट शेप नसल्यामुळं ते काय करतात तर फ्लो करतात. ओके, सो ते फ्लो करतात याचा अर्थ काय? ते कंटिन्युअसली डिफॉर्म होत असतात. मग सॉलिडमध्ये हे डिफॉर्मेशन होत नाही का?
तर सॉलिडमध्ये सुद्धा डिफॉर्मेशन होत असतं. एक्सटर्नल फोर्स किंवा डिफॉर्मिंग फोर्स ज्यावेळी सॉलिड्सवर अप्लाय केला जातो त्यावेळी सॉलिडचा शेपसुद्धा काय होत असतो किंवा साईज ही चेंज होत असते. पण ते रिस्टोरिंग फोर्स किंवा सॉलिडमधल्या इंटरनल रिस्टोरिंग फोर्समुळं ते सॉलिड्स आपली जी ओरिजिनल पोझिशन आहे किंवा ओरिजिनल शेप आणि साईज जी आहे ती ॲक्वायर करू शकत असतात. पण इथं फ्लुईडमध्ये जो रिस्टोरिंग फोर्स आहे किंवा डिफॉर्मिंग फोर्स आहे त्याला अपोज करण्याची टेंडन्सी ही खूप कमी असते किंवा दे हॅव व्हेरी वीक रेजिस्टन्स ऑर अपोजिशन टू द डिफॉर्मिंग फोर्स. त्यामुळे ते काय होत जातात की कंटिन्युअसली डिफॉर्म होत जातात. सो अ फ्लुइड इज अ सबस्टन्स दॅट डिफॉर्म्स कंटिन्युअसली अंडर द ॲक्शन ऑफ एक्सटर्नल फोर्स. आता डिफॉर्मिंग फोर्स किंवा डिफॉर्मेशन म्हणजे काय तर ज्या वेळेस आपण एखाद्या सबस्टन्सवर फोर्स अप्लाय करतो त्यावेळी त्याचा शेप आणि त्याची साईज किंवा याच्यापैकी एक काहीतरी काय होत असतं की चेंज होत असतं. ओके, मग फ्लुईडवर ज्यावेळी एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला जातो त्यावेळी ते फ्लुईड काय होत असतं की फ्लो होत असतं. ओके, मग असे फ्लो होणारे सबस्टन्सेस आपल्याला बरेचसे माहिती आहेत. त्याच्यामधले काही एक्झाम्पल्स इथं दिलेले आहेत. तर त्याच्यापैकी एअर, वॉटर, हनी, मोल्टन लावा एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके, आपल्याला भरपूर फ्लुइड्सचे एक्झाम्पल देता येतात. इथं काही दिलेली आहेत. त्या एक्झाम्पल्सवरून आपण असं म्हणू शकतो की ऑल द लिक्विड्स अँड ऑल द गॅसेस आर फ्लुइड्स. म्हणजे स्टेट्स ज्या आपल्याला फंडामेंटल स्टेट्स ऑफ मॅटर माहिती आहेत त्यांच्यापैकी लिक्विड आणि गॅसेस या दोन स्टेट्सला मिळून आपण काय म्हणू शकतो की द फेज ऑफ मॅटर इज कॉल्ड फ्लुइड. ओके, आपल्याला फोर्थ स्टेट ऑफ मॅटर म्हणजे फोर्थ फंडामेंटल स्टेट ऑफ मॅटर जी असते ती आहे प्लाझ्मा. प्लाझ्मा ही जी स्टेट आहे ही सुद्धा फ्लुइडमध्येच कन्सिडर केली जाते. मग आता प्लाझ्मा म्हणजे काय तर प्लाझ्मा कन्सिस्ट ऑफ गॅसेस ऑफ आयन्स, फ्री इलेक्ट्रॉन्स अँड न्यूट्रल ॲटम्स. म्हणजे प्लाझ्मा ही अशी स्टेट ऑफ मॅटर आहे की त्या स्टेटमध्ये हे जे आयन्स आहेत हे फ्रीली किंवा आयन्सचे गॅस किंवा फ्री इलेक्ट्रॉन्स आणि न्यूट्रल न्यूट्रल ॲटम्स हे फ्रीली मूव्ह करत असतात किंवा फ्लो करत असतात. त्यामुळं प्लाझ्मा ही जी स्टेट ऑफ मॅटर आहे ही सुद्धा फ्लुइडमध्येच कन्सिडर केली जाते. पण या टॉपिकमध्ये आपण फक्त लिक्विड आणि गॅसेस हेच फ्लुइड म्हणून कन्सिडर करणार आहे आणि त्यांच्यावरून आपण त्यांच्या काही प्रॉपर्टीज या स्टडी करणार आहे. ओके, मग आता आपण काही प्रॉपर्टीज ऑफ आयडियल फ्लुइड इथं बघणार आहे. सो फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ आयडियल फ्लुइड इज इट इज इनकॉम्प्रेसिबल. पहिली प्रॉपर्टी काय आहे आयडियल फ्लुइडची की इट इज इनकॉम्प्रेसिबल. म्हणजे काय तर आयडियल फ्लुइडची डेन्सिटी ही काय असते कॉन्स्टंट असते. म्हणजे त्याला कितीही प्रेशर त्याच्यावर कितीही प्रेशर आपण अप्लाय केलं हाय प्रेशर किंवा लो प्रेशर त्या फ्लुइडवरचं कमी केलं किंवा वाढवलं तरीही त्या फ्लुइडची डेन्सिटी ही काय राहते सेम राहते कॉन्स्टंट राहते. म्हणून त्या फ्लुइडला आपण काय म्हणणार आहे इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड ऑर आयडियल फ्लुइड. ज्या फ्लुइडची डेन्सिटी ही कॉन्स्टंट राहते त्या फ्लुइडला आपण आयडियल फ्लुइड असं म्हणू शकतो. ओके, सो फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ आयडियल फ्लुइड काय बघितली आपण इट इज इनकॉम्प्रेसिबल दॅट इज इट्स डेन्सिटी इज कॉन्स्टंट. नाव सेकंड प्रॉपर्टी ऑफ आयडियल फ्लुइड इज इट्स फ्लो इज इररोटेशनल. ओके, आयडियल फ्लुइडचा फ्लो हा कसा असतो इररोटेशनल. इथं दिलेलं आहे की इररोटेशनल म्हणजे काय इट्स फ्लो इज स्मूथ अँड देअर इज नो टर्ब्युलन्स इन द फ्लो. आता
ज्या वेळेस नदीला पूर आलेला असतो, वेन फ्लड इज देअर इन द रिव्हर, आपल्याला काय बघायला मिळतं की नदीला पूर आल्यानंतर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी लाटा किंवा भोरे हे काय होतात, तयार होत असतात. बऱ्याचशा ठिकाणी नदीमध्ये भोरे किंवा लाटा तयार होत असतात. मग त्याच्यामुळं काय होत असतं की नदीचा जो संत प्रवाह असतो तो डिस्टर्ब झालेला असतो. त्याच्यामध्ये टर्ब्युलन्स तयार होतो. टर्ब्युलन्स म्हणजे डिस्टर्बन्स. ओके. आणि त्याच्यामुळं जो फ्लो आहे तो स्मूथ न राहता त्याच्यामध्ये रोटेशनल काही ठिकाणी रोटेशन्स आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे हा फ्लो एका डायरेक्शनला नसून त्या फ्लोमधले जे काही पार्टिकल्स किंवा नदीच्या प्रवाहामध्ये ज्या काही लाटा वगैरे तयार झालेल्या असतात त्यामुळं तो फ्लो जो नदीचा असतो तो स्मूथ न राहता तो काय झालेला असतो की टर्ब्युलंट फ्लो झालेला असतो. त्यामुळे अशा फ्लोला किंवा अशा फ्लुईडला आयडियल फ्लुईड असं म्हणता येत नाही. तर जो फ्लो किंवा ज्या फ्लुईडचा फ्लो हा स्मूथ असतो, फॉर एक्झाम्पल आपण असं समजूया की नदीला पूर आलेला नाही आहे, नदी आपल्या नॉर्मल कंडिशनला किंवा स्मूथली मूव्ह करत आहे नदीमधलं पाणी. किंवा आपण जर असं बघितलं की तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये जे पाण्याचे टॅप असतात, नळ असतात, ते जर स्लो स्पीडमध्ये आपण चालू केले तर तो जो फ्लो असतो पाण्याचा त्या फ्लोला आपण स्टेडी फ्लो किंवा स्मूथ फ्लो असं म्हणू शकतो. तर दॅट फ्लो किंवा दॅट फ्लुईड इज नथिंग बट आयडियल फ्लुईड. ओके. नाव थर्ड प्रॉपर्टी आयडियल फ्लुईडची अशी आहे की द आयडियल फ्लुईड इज नॉन व्हिस्कस. म्हणजे काय, तर या आयडियल फ्लुईडच्या लेयर्समध्ये किंवा देअर इज नो इंटरनल फ्रिक्शन इन द फ्लो, दॅट इज द फ्लुईड हॅज नो व्हिस्कॉसिटी. आता फ्लुईडमधल्या फ्रिक्शनलाच व्हिस्कॉसिटी असं म्हटलं जातं. आपण हा पॉईंट या टॉपिकमध्ये बघणार आहे नंतर, पण एवढं लक्षात ठेवायचं आहे की इंटरनल फ्रिक्शन इन द फ्लुईड इज कॉल्ड व्हिस्कॉसिटी. ओके. मग आयडियल फ्लुईड तेच असतात की ज्यांच्या फ्लोमध्ये किंवा ज्यांच्यामध्ये इंटरनल फ्रिक्शन नसतं. आता फ्लुईड फ्लो होतं आहे किंवा लिक्विड किंवा गॅसेस ज्यावेळी फ्लो होत असतात त्यावेळी ते लेअर बाय लेअर काय होत असतात, पुढे पुढे मूव्ह होत असतात. मग प्रत्येक लेअरमध्ये जे फ्रिक्शन असतं ते ज्यावेळी झिरो असेल त्यावेळेस त्या फ्लुईडला नॉन व्हिस्कस फ्लुईड असं म्हणता येतं. ओके. सो आयडियल फ्लुईड हे तेच फ्लुईड असणार आहे ज्या फ्लुईडमधल्या लेयर्समधलं इंटरनल फ्रिक्शन हे काय असणार आहे, झिरो किंवा खूप कमी. सो दॅट फ्लुईड इज नथिंग बट आयडियल फ्लुईड. ओके. अँड लास्ट प्रॉपर्टी ऑफ आयडियल फ्लुईड इज इट्स फ्लो इज स्टेडी. म्हणजे काय, तर आयडियल फ्लुईड ज्यावेळी फ्लो होत असणार आहे त्यावेळी त्या फ्लुईडमधली व्हेलॉसिटी ही काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे नदीचं पाणी ज्यावेळी फ्लो होत असतं त्यावेळी त्याच्या बँक्सजवळ किंवा मध्ये किंवा कुठल्याही पॉईंटला आपण जर त्याची व्हेलॉसिटी बघितली तर ती व्हेलॉसिटी काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. सो इट्स फ्लो इज स्टेडी म्हणजे काय, व्हेलॉसिटी ऑफ फ्लो ऑफ फ्लुईड इज कॉन्स्टंट एव्हरीवेअर. ओके, विथ रिस्पेक्ट टू टाईम. तर या आहेत 4 प्रॉपर्टीज ऑफ आयडियल फ्लुईड. जर या 4 प्रॉपर्टीज एखादं फ्लुईड फॉलो करत असेल तर त्या फ्लुईडला आपण आयडियल फ्लुईड असं म्हणू शकतो. पण आयडियल फ्लुईड्स आर नॉट अवेलेबल. म्हणजे आयडियल फ्लुईड हे इथं आपण असं म्हणू शकतो की आयडियल फ्लुईड हे अस्तित्वात नाही आहे. ओके. सो वी आर ऑब्झर्विंग द फ्लुईड्स विच आर रिअल फ्लुईड्स. आपण बघणार आहे रिअल फ्लुईडसुद्धा बघणार आहे. पण त्याच्या अगोदर की जे सॉलिड्स आणि फ्लुईड्स आहेत त्यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे
हे आपण आता थोडंसं स्टडी करणार आहे. ओके. सो सॉलिड्स कॅन बी सबजेक्टेड टू शिअर स्ट्रेस अँड नॉर्मल स्ट्रेस. म्हणजे सॉलिड्सवर शिअर स्ट्रेससुद्धा अप्लाय करता येतो किंवा ॲप्लिकेबल असतो आणि नॉर्मल स्ट्रेससुद्धा. मग पहिल्यांदा आपण बघूया की शिअर स्ट्रेस म्हणजे काय. तर इथं एक डायग्रॅम ड्रॉ केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण एक सॉलिड क्यूबची एक बाजू, एक फेस इथं ड्रॉ केलेला आहे. ABC आणि D. दिस इज वन ऑफ द फेस ऑफ क्यूब. आता याच्या अप्पर पोर्शनवर आपण एक टँजेन्शियल फोर्स अप्लाय केलेला आहे पॅरलल टू द बेस. ओके. मग हा फोर्स अप्लाय केल्यानंतर हा जो क्यूब आहे हा D पासून D' पर्यंत आपल्याला काय झालेला दिसतो, डिस्प्लेस झालेला दिसतो. त्यामुळं काय झालेलं आहे की बेस सेम आहे, परंतु इथली जी पोझिशन आहे ती चेंज झाल्यामुळं या क्यूबचा शेप हा चेंज झालेला आहे. ओके. मग द स्ट्रेस विच इज ओके, सो द स्ट्रेस विच कॉजेस चेंज इन शेप ऑफ बॉडी और ऑफ सॉलिड इज कॉल्ड शियरिंग स्ट्रेस और टँजेन्शियल स्ट्रेस. मग इथं आपला जो क्यूब होता त्या क्यूबचा शेप या टँजेन्शियल फोर्समुळं काय झालेला आहे, चेंज झालेला आहे. परंतु इथं काय होतं बघा की या टँजेन्शियल फोर्सला किंवा शियरिंग स्ट्रेसला अपोज करणारा एक इंटरनल रिस्टोरिंग फोर्स सॉलिड्समध्ये अवेलेबल असतो. त्या रिस्टोरिंग फोर्समुळं आपण ज्यावेळेस हा टँजेन्शियल फोर्स रिमूव्ह करतो त्यावेळेस ही बॉडी पुन्हा आपला शेप रिगेन करू शकते. ओके. सो द इंटरनल फोर्स इज अवेलेबल इन दिस सॉलिड टू रिगेन इट्स शेप और इट्स साईज. ओके. पण आपण बघितलेलं आहे वरती की अ फ्लुइड विच डिफॉर्म कंटिन्युअसली अंडर द ॲक्शन ऑफ एक्सटर्नल फोर्स. म्हणजे ज्यावेळी फ्लुइडवर शिअरिंग स्ट्रेस अप्लाय केला जातो त्यावेळी फ्लुइड हे खूप वीक किंवा निग्लिजिबल अपोजिशन काय करत असतं, त्या फोर्सवर अप्लाय करत असतं. त्यामुळं फ्लुइड हे पुन्हा आपला शेप किंवा साईज रिगेन करू शकत नाही. ते कंटिन्युअसली काय होत जातात, डिफॉर्म होत जातात. म्हणजे त्यांचा फ्लो हा तसाच पुढे पुढे होत जातो. ते पुन्हा आपल्या ओरिजिनल स्टेटला येऊ शकत नाहीत. ओके. सो शिअरिंग स्ट्रेस म्हणजे काय, अ स्ट्रेस विच कॉजेस चेंज इन शेप और चेंज इन शेप ऑफ अ बॉडी इज कॉल्ड शिअरिंग स्ट्रेस. ओके. त्याचप्रमाणे सॉलिड कॅन बी सब्जेक्टेड टू नॉर्मल स्ट्रेस. आता नॉर्मल स्ट्रेस हे दोन टाईपचे असतात, कॉम्प्रेसिव्ह नॉर्मल स्ट्रेस आणि टेन्साईल नॉर्मल स्ट्रेस. ओके. मग आता ज्यावेळी एखाद्या सॉलिडच्या व्हॉल्यूमवर किंवा सॉलिडवर नॉर्मल स्ट्रेस अप्लाय केल्यानंतर त्याचा व्हॉल्यूम कमी होतो त्यावेळी त्या स्ट्रेसला कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस असं म्हटलं जातं. म्हणजे ज्यावेळी एखाद्या नॉर्मल स्ट्रेसमुळं एखाद्या बॉडीचा व्हॉल्यूम कमी होत असेल, एखाद्या सॉलिडचा व्हॉल्यूम कमी होत असेल तर त्या स्ट्रेसला कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस असं म्हटलं जातं. आणि ज्यावेळेस नॉर्मल स्ट्रेसमुळं एखाद्या बॉडीचा व्हॉल्यूम हा इन्क्रीज होत असेल तर त्या स्ट्रेसला टेन्साईल स्ट्रेस असं म्हटलं जातं. ओके. मग आपल्याला माहिती आहे स्पंज किंवा स्पंज किंवा आपला इरेझर जर तुम्ही प्रेस केला सगळ्या बाजूनी तर काय होत असतं की तो कॉम्प्रेस होत असतो, त्याची साईज ही काय होत असते, कमी होत असते. आणि पुन्हा ज्यावेळी तुम्ही तो स्ट्रेस किंवा तो फोर्स काढून घेता त्यावेळी ते ओरिजिनल शेप आपला ओरिजिनल साईज काय करत असतात, गेन करत असतात. आणि टेन्साईल स्ट्रेस म्हणजे काय तर एखादा रबर बँड ज्यावेळी तुम्ही स्ट्रेच करता त्यावेळी त्याचा व्हॉल्यूम हा काय होतो, इन्क्रीज होत असतो. ओके. सो दिस इज रबर बँड. आपण हा स्ट्रेच केला याचा अर्थ इथं याच्यावर कुठला स्ट्रेस अप्लाय केलेला आहे आपण तर
टेन्साईल नॉर्मल स्ट्रेस. ओके, मग त्याच्यामुळे काय होत आहे, तर त्या रबरचा व्हॉल्यूम हा आपण इन्क्रीज केलेला आहे. ज्यावेळेस व्हॉल्यूम इन्क्रीज होतो त्यावेळेस त्याला टेन्साईल स्ट्रेस असं म्हटलं जातं. ज्यावेळी व्हॉल्यूम कमी होत असतो त्यावेळी त्या स्ट्रेसला कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस असं म्हटलं जातं. ओके, आता हे कधी शक्य आहे, व्हॅन द सबस्टन्स इज सॉलिड. म्हणजे फक्त सॉलिड्सवरच आपण शिअर स्ट्रेस आणि नॉर्मल स्ट्रेस हे स्टडी करू शकतो. पण आयडियल फ्लुइड्स कॅन ओनली बी सब्जेक्टेड टू नॉर्मल कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. म्हणजे जे फ्लुइड्स आहेत त्यांच्यावर फक्त एक प्रकारचा नॉर्मल स्ट्रेस ॲप्लिकेबल असतो, तो म्हणजे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस, आणि त्यालाच आपण काय म्हणत असतो, प्रेशर. ओके, तर हे आपण पुढे स्टडी करणार आहे, व्हॉट इज प्रेशर अँड ऑल. पण आयडियल फ्लुइड्सवर फक्त नॉर्मल कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसच अप्लाय होऊ शकतो. ओके, नाव वी हॅव डिस्कस्ड सॉलिड अपोजेस द शिअरिंग स्ट्रेस by developing restoring force, which means deformation are reversible in solids. म्हणजे सॉलिड काय करतात की त्यांच्यावर ज्यावेळी शिअरिंग स्ट्रेस अप्लाय केला जातो त्यावेळेस किंवा जो शिअरिंग स्ट्रेस आपण टँजेन्शियल स्ट्रेस अप्लाय केलेला असतो तो ज्यावेळेस काढून घेतो त्यावेळेस त्या सॉलिडमधल्या इंटरनल रिस्टोरिंग फोर्समुळं ते सॉलिड्स पुन्हा आपल्या ओरिजिनल शेप अँड साईजला काय होत असतात, येत असतात. म्हणजेच काय, हे डिफॉर्मेशन हे रिव्हर्सिबल आहे. पण मोस्ट फ्लुइड्स ऑफर व्हेरी वीक रेझिस्टन्स टू डिफॉर्मेशन. म्हणजे डिफॉर्मेशन बघा, इथं फ्लुइड हे पुन्हा आपल्या स्टेटला किंवा जसं होतं त्या पुन्हा त्या स्टेटला येऊ शकत नाही. म्हणजे एक्सटर्नल फोर्स अप्लाय केल्यानंतर फ्लुइड्स खूप वीक रेझिस्टन्स, खूप वीक अपोजिशन काय करत असतात, त्या डिफॉर्मिंग फोर्सला अप्लाय करत असतात. ओके, त्यामुळं फ्लुइड्स ही पुन्हा आपल्या आहे त्या स्टेटला येऊ शकत नाहीत, ते कंटिन्युअसली डिफॉर्म होतच राहतात. ओके, बट रिअल फ्लुइड्स शोज व्हिस्कॉसिटी. व्हिस्कॉसिटी म्हणजे आपण काय बघितलं आहे, इंटरनल फ्रिक्शन इन द फ्लुइड्स. म्हणजे ज्या फ्लुइडमध्ये जे लेयर्स असतात त्या लेयर्समधल्या इंटरनल फ्रिक्शनमुळं त्या फ्लुइडला एक प्रॉपर्टी मिळालेली असते, त्या प्रॉपर्टीला काय म्हणतात, व्हिस्कॉसिटी. ओके, मग त्या व्हिस्कॉसिटीमुळं हे काही फ्लुइड्स म्हणजे रिअल फ्लुइड्स जे आहेत दे आर कॅपेबल ऑफ बीइंग सब्जेक्टेड टू लो लेवल्स ऑफ शिअर स्ट्रेस. आता इथं तुम्हाला एक गोष्ट ऑब्झर्व करता येईल, जर हे बघा फ्लुइड मीन्स आपण जर फोर्स अप्लाय केला तर ते कंटिन्युअसली डिफॉर्म होत जातात. म्हणजे काय, आपण समजा एखाद्या पाण्याच्या थेंबाला फुंकर मारली तर तो थेंब काय होतो, पसरतो. पण मधाचा थेंब जर आपण एखाद्या सरफेसवर ठेवला आणि त्याला फुंकर मारली तर तो सहजासहजी काय होत नाही की फ्लो होत नाही किंवा स्प्रेड होत नाही. तर असं का होतं, तर मधाचे जे लेयर्स आहेत, मधाच्या थेंबामधले जे लेयर्स आहेत त्यांच्यामधलं इंटरनल फ्रिक्शन हे पाण्याच्या थेंबामधल्या लेयर्सपेक्षा जास्त आहे. त्यामुळं मधाचा थेंब हा पाण्याच्या थेंबापेक्षा जास्त व्हिस्कस आहे असं आपल्याला म्हणता येतं. मग त्यामुळं काय झालेलं आहे बघा, इथं मी डायग्रॅम एक ड्रॉ केलेली आहे. सपोज मधाचा थेंब आहे, त्याच्यामधला एक लेयर किंवा एक आपण सरफेस घेतलेला आहे, स्मॉल सरफेस DA. ओके, आता या मधाच्या थेंबामधला हा एक सरफेस घेतलेला आहे, त्याच्या या साईडला आणि दुसऱ्या साईडला दोन्ही साईडला काय आहे बघा की मधाचे इतर लेयर्स असतील. मग ते सगळे लेयर्स हे काय करत असतात की एकमेकांच्यावर फोर्स अप्लाय करत असतात. मग हा लेयर जो आहे हा स्टेडी कशामुळे राहिलेला आहे, तर मधाच्या या म्हणजे या लेयरच्या या साईडला असणारे जे मधाचे पार्टिकल्स आहेत किंवा लेयर्स आहेत ते या लेयरवर फोर्स अप्लाय करत आहेत. त्याच पद्धतीनं या बाजूचे लेयर्ससुद्धा याच्यावर फोर्स अप्लाय करत आहेत. हे दोन्ही फोर्स
इक्वल असल्यामुळं हा लेयर जो आहे हा काय राहिलेला आहे, स्टेडी राहिलेला आहे. ओके, इट डज नॉट ॲक्सिलरेट. सो हे सराउंडिंग फ्लुइड जे आहे हे काय करतं, एक्झर्ट्स इक्वल नॉर्मल फोर्सेस DF स्मॉल फोर्स ऑन बोथ साइड्स. या सरफेसच्या दोन्ही बाजूचं जे फ्लुइड आहे ते या लेअरवर काय करायला लागले की इक्वल नॉर्मल फोर्स अप्लाय करत असल्यामुळं हा जो लेअर आहे हा काय राहिलेला आहे, स्टेडी. मग याचाच अर्थ काय की रिअल फ्लुइड्स शो व्हिस्कॉसिटी अँड आर कॅपेबल ऑफ बिईंग सब्जेक्टेड टू लो लेवल ऑफ शिअर स्ट्रेस. म्हणजे हे काही काळापर्यंत स्टेडी राहू शकतात, म्हणजे ते शिअरिंग स्ट्रेसला अपोज करू शकतात. ओके, नाव विल सी प्रॉपर्टीज ऑफ रिअल फ्लुइड्स. सो प्रॉपर्टीज ऑफ आयडियल फ्लुइड्स आपण बघितलेलं आहे. आता आपण बघणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ रिअल फ्लुइड्स. ओके, सो फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ रिअल फ्लुइड्स इज they do not oppose deformation. They do not oppose deformation. They permanently get deformed. म्हणजे ज्यावेळेस आपण एक्सटर्नल फोर्स ज्यावेळी एखाद्या फ्लुइडवर अप्लाय करतो त्यावेळेस ते परमनंटली डिफॉर्म होतात. त्यांच्याकडं रिस्टोरिंग फोर्स अवेलेबल नसल्यामुळं ते पुन्हा आपला शेप, आपली साईज ही रिगेन करू शकत नाहीत. दे गेट परमनंटली डिफॉर्म. ओके, नेक्स्ट प्रॉपर्टी आहे दे हॅव ॲबिलिटी टू फ्लो. आपण पहिल्यांदाच बघितलेलं आहे की ज्या सबस्टन्सकडं फ्लो करण्याची टेंडन्सी आहे त्यांनाच आपण फ्लुइड म्हणतो. सो रिअल फ्लुइड इज ऑल्सो हॅव ॲबिलिटी टू फ्लो. म्हणजे रिअल फ्लुइडकडं फ्लो करण्याची टेंडन्सी असते. ओके, आणि लास्ट प्रॉपर्टी ऑफ रिअल फ्लुइड अशी आहे दे हॅव ॲबिलिटी टू टेक शेप ऑफ कंटेनर. आता आपल्याला माहिती आहे फ्लुइड म्हणजे एअर किंवा गॅसेस किंवा जे लिक्विड्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो, कंबाईनली फ्लुइड्स असं म्हणतो. मग आपल्याला असं माहिती आहे की फक्त सॉलिडलाच डेफिनाईट शेप असतो, लिक्विड आणि गॅसेसला डेफिनाईट शेप नसतो. त्यामुळं हे जे लिक्विड आणि गॅसेस आहेत हे ज्यावेळी एखाद्या कंटेनरमध्ये पोअर केले जातात त्यावेळी ते त्या कंटेनरचा शेप काय करतात की घेतात. ओके, सो दीज आर दी प्रॉपर्टीज ऑफ रिअल फ्लुइड्स. वी विल स्टॉप हिअर. इन आवर नेक्स्ट लेक्चर वी विल सी अबाउट द हायड्रोस्टॅटिक्स which is our first part of this topic. Means we will study the properties of fluids which are at rest. Okay, we will stop here.